विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने आज उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। या यादीत 38 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याचं निश्चित झालंय। यामुळे आता त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून कोण निवडणूक लढवणार यावर चर्चा सुरू झाल्यात। अशात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार गटाच्या उमेदवाराचं नाव जवळपास सांगून टाकलंय। गेल्या काही दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार नसल्याचं बोललं जात होतं। आज उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर अजित पवार बारामतीमधूनच लढणार असल्याचं मात्र स्पष्ट झालंय। आता त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळणार यावर चर्चा आहे। पण आमदार जितेंद्र आव्हाडांच्या उत्तरामुळे या प्रश्नावरती पूर्णविराम यायची शक्यता आहे। शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांना पत्रकारांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून कोण लढणार असा प्रश्न केला, तेव्हा आव्हाड यांनी युगेंद्र पवार यांच्या नावाचा उल्लेख केलाय। आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की बारामती विधानसभेतून कदाचित मला असं वाटतंय की युगेंद्र पवार हे आमचे उमेदवार असतील। मला अजून याबाबत खात्री नाही असंही आमदार जितेंद्र आव्हाड म्हणालेत। महाविकास आघाडीमध्ये एखाद दुसऱ्या जागेवर चर्चा सुरू आहे, काही दिवसात होईल पूर्ण। शरद पवार माझा अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत असंही आव्हाड म्हणाले। युगेंद्र पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे। युगेंद्र पवार यांना एबी फॉर्म दिल्याचीही माहिती आहे। अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून बारामती नक्की कुणाची याची चर्चा होते। त्यानंतर आलेली युगेंद्र पवारांच्या उमेदवारीची चर्चा खरी असेल तर बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार तर सामना होईलच, शिवाय काका विरुद्ध पुतण्या असाही सामना रंगलेला दिसेल। काही दिवसांपूर्वी अजित पवार या मतदारसंघातून निवडणूक लढणार नाही असं त्यांनी अप्रत्यक्षरित्या जाहीर केलं होतं। त्यानंतर त्यांचे सुपुत्र जय पवार यांना या मतदारसंघातून उभं केलं जाईल अशीही चर्चा होत होती। अजित पवारांनी निवडणूक लढावी म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवल्याची घटनाही घडली। त्यावेळी अजित पवारांना आपल्या गाडीतून उतरून कार्यकर्त्यांची समजूत काढावी लागली होती। पण त्यानंतर आता या प्रकरणावर पडदा पडलाय, कारण बारामतीमधून अजित पवार लढणार असल्याचं निश्चित झालंय। दुसरीकडे असं म्हटलं जातं की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी निवडणुकीच्या घोषणा होताच शरद पवारांची भेट घेतलेली। त्यांच्या या भेटीत बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यानच्या काळात युगेंद्र पवार बारामती मतदारसंघात मोठा जनसंपर्क वाढवताना दिसले। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही ते ऍक्टिव्ह झालेले दिसून आले। बारामतीमध्ये त्यांच्या नावाचे फिक्स आमदार असे बॅनरही पाहायला मिळाले। त्यामुळेही युगेंद्र पवारांचं तिकीट जवळपास निश्चित असल्याचं म्हटलं जात आहे। अर्थातच त्याची अधिकृत घोषणा सध्या तरी झालेली नाही। जेव्हा त्या संदर्भातल्या अपडेट्स येतील आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू। पण तुमचा अंदाज काय सांगतोय, तुमचं म्हणणं काय, खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। आणि आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।